कोविड-19च्या पार्श्वभूमीवर शाळाबंद पण शिक्षण चालू. या इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन ऑफलाईन शिक्षण पद्धतीनं त्यांची गुणवत्ता वाढ आणि विकास करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. खऱ्या अर्थानं शाळा बंद असली तरीसुद्धा आम्ही ऑफलाईन पद्धतीनं कोट्यावरची शाळा असेल, मंदिरातली शाळा असेल किंवा चावडी किंवा आमचं सभागृह या ठिकाणी आम्ही जसं जसं जमेल, जसं जशी वेळ मिळेल तसे तसे आम्ही वर्ग भरत गेलो आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच जी गुणवत्ता आहे पाठ्यक्रमानुसार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे ऑनलाईन शिक्षणामध्ये आम्ही प्रत्येक वर्गाचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत. त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दररोज विद्यार्थ्यांना अभ्यास दिला जातो. त्याचप्रमाणे सोडविलेला अभ्यास विद्यार्थी व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांच्या वही किंवा पाटीवरनं आम्हाला रिप्लाय देत असतात आणि तो आम्ही तपासत असतो. या कोविड-19च्या कालावधीमध्ये शाळाबंद पण शिक्षण चालू या सदराखाली सॅनिटायझर आणि स्टँड पण मिळवले. विद्यार्थ्यांसाठी 200 मास्कचं वाटप केलं. त्याचप्रमाणे इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्ग शिक्षकानं मोफत स्वतः वह्या घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला त्या वह्या मोफत वाटप केल्या. इयत्ता 1ली आणि 2रीच्या सर्व विद्यार्थ्यांना अंकलिपी वाटप केलं. त्याचप्रमाणे दिवाळीच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिका देखील वाटप करण्यात आल्या. त्यासाठी स्मार्ट TV मिळविली आहे. या डिजिटलायझेशनच्या कामासाठी आम्हाला ग्रामपालिका सायखेड्याचं बहुमोल सहकार्य मिळालेलं आहे आणि म्हणूनच त्या डिजिटल वर्गाचं उद्घाटन त्याचबरोबर आम्ही सर्व शिक्षकांनी गोदानगरच्या सर्व शिक्षकांनी आर्थिक सहकार्यातून ग्रंथालयाची स्थापना केली. त्याचप्रमाणे मोफत अंकलिपीचं वाटप केलं. त्याचप्रमाणे वह्यांचं वाटप केलं. त्याचप्रमाणे मास्कचं वाटप केलं. ऑनलाईन आणि ऑफलाईन शिक्षणातून गोदानगरमध्ये शिक्षणाची ही गंगा कायमची वाट ठेवण्यासाठी माझ्यासह माझे सर्व सहकारी शिक्षक आटोकाट प्रयत्न करत आहेत. हेच मी या ठिकाणी निक्षून नमूद करतो. धन्यवाद. माझे नाव माणिक निवृत्ती वाघ. मी जिल्हा परिषद शाळा गोदानगर शाळेचा व्यवसाय समितीचा अध्यक्ष आहे. सर्व शिक्षण कोरोना काळात ऑनलाईन अध्यापन करतात, ऑफलाईन बी करतात. FM वाटप केले, गोट्यावरची शाळा भरवतात, विविध उपक्रम घेतात घेत आहेत. विद्यार्थ्यांना जवळजवळ मार्च महिन्यापासून कोरोना कालावधी सुरू आहे आणि त्यामुळे आपल्या शाळा बंद आहे. पण शाळा जरी बंद आहेत तरी आपले अध्यापन सुरू आहे. तर मग करतात सांग सचिन, कशामार्फत अध्यापन करतो तू? शाळा बंद आहे तरी ऑनलाईन अध्यापन कसं करतो तू? कशात? व्हॉट्सअप, अजून झूम ॲप, अजून आणि तू मराठीचा काय काय अभ्यास केला मग आतापर्यंत? मराठीचे धडे वाचले, कविता पाठांतर केले. बरं. हां, आणि गणिताचा तू काय अभ्यास केला पुन्हा? मी पाठांतर केले आणि बेरीज वजाबाकी शिकलो. गुणाकार गुणाकार शिकलो. बरं बघा मुलांनो, तुम्ही व्हॉट्सअपवर झूम ॲपवर आहे की नाही ऑफलाईन, आता आम्ही शाळेत येतो, गृहभेटी दिल्या, तुमच्या घरी आलो होता आहे की नाही, तर तिथं पण तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन केलं सर्वांना. तुम्हाला सर्वांना FM वाटले आहे ना. FM वर तुम्ही कोणता कार्यक्रम ऐकतात, काय काय ऐकतात त्याच्यावर? विद्यावाहिनी चॅनल आहे की नाही, तो लागतो ना, त्याच्यावर काय ऐकलं तुम्ही आतापर्यंत? कुणाला सांगतो काय ऐकलं? आम्ही बातम्या ऐकतो आणि अभ्यास करतो, तो अभ्यास करतो. अजून दूरदर्शनवर तुम्ही एक मालिका पण बघता आहे की नाही सकाळी? काय नाव आहे त्या मालिकेचं? त्याच्यावर अभ्यास येतो आहे की नाही? जोरात सांग, जोरात. हो, टेलिमिली आहे की नाही, दूरदर्शन सह्याद्री चॅनलवर येतो तो, त्याच्यातून पण तुम्ही शिकता आहे ना. आता कोरोनाची काय? गेल्या मार्च महिन्यापासून आपण कोरोनाची परिस्थितीला सामोरे जात आहोत. या कोरोनामुळे जे आपल्या जगावर संकट आलेलं आहे त्या क्षेत्रावर फार मोठा परिणाम झालेला आहे. त्यात आम्हा शिक्षकांपुढे सगळ्यात मोठा पेच उभा राहिला की विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं.
त्यावर पर्याय म्हणून आम्ही काही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अभ्यास सुरू केला. विद्यार्थ्यांकडनं त्यांना या ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीचा काय फायदा झाला की नाही हे आपण प्रत्यक्षात बघूया. नमस्कार, माझे नाव रुद्र माणिकवाड. मी आत्ता 4थी शिकतो. आमचे लांडे मॅडमने आम्हाला मुसबा मंदिरमध्ये त्या ठिकाणी बोलून अभ्यास, कविता ते शिकवले. म्हणजे इंग्रजी, मराठी, गणित, परिसर त्याविषयी. माझे नाव ईश्वरी मांडे बोलते. लांडे मॅडमांनी मला रेडिओ घेऊन दिला. यात आम्ही आमच्या गल्लीतील 5-6 मुले रेडिओ ऐकतो. त्याच्यावर शैक्षणिक अभ्यास येतो. माझं नाव साहिल आर मोरे. ते सर आमच्या फोनवर दररोज अभ्यास देतात. आम्ही करतो. नमस्कार, माझे नाव दुर्गा लांडेगाव होते. इयत्ता 2री. आमच्या सरांनी आम्हाला हलकमट्या दिल्या व पुस्तकं दिली.